कर्जमाफी नको, मात्र कृषी मंत्र्यांना आवरा असं म्हणण्याची आता वेळ आली आहे. कारण राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावले. कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचं काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का, असा सवाल कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला. कोकाटे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा लग्न करता असं अजब वक्तव्य कोकाटेंनी केलं. विधानसभा निवडणुकांआधी कोकाटेंनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा झाली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत कोकाटेंना प्रश्न केला असता कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुनावलं. एकीकडे सरकारनं फसवणूक केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये असताना कोकाटेंच्या या वक्तव्यामुळे संतापाची भावना व्यक्त होतीये. आजी साहेब बोलले का कर्जमाफी होऊ शकत नाही, तो शेतकऱ्याला भेटत आपल्याला रेग्युलर कर्ज भरायचं का बरं लोकांनी भरायचं? म्हणजे रेग्युलर असं त्याला भेट 5-10 वर्ष वाटच पाहिजे कर्जमाफी व्हायची, तोपर्यंत काय भरायचं त्यापेक्षा. बरं मला एक सांगा, आता हे मीडिया चालू आहे, मीडिया समोर असं बोलत नाही. तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात ते पैसे काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपयाच तरी. सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला. आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे, इरिगेशनला पैसे, तुम्हाला क्रॉपला पैसे, शेततळ्याला पैसे, सगळ्याला पैसे. भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार. शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. तर हे अजब विधान केले आणि असा प्रश्न त्यांनी शेतकऱ्यांनाच उलटा विचारला. कृषी मंत्र्यांच्या विधानामुळे सगळ्या कृषी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर शेतकऱ्यांचे नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी जोडले गेलेले आहेत. राजू शेट्टी सर, आपण ऐकलं असेल कृषी मंत्र्यांचं हे विधान, कर्जमाफी आता मिळणार नाही, तुम्हाला दिलेल्या कर्जाचा तुम्ही उपयोग कशासाठी करता, असा सवाल त्यांनी शेतकऱ्यांना विचारलेला आहे. कसं पाहता आपण या विधानाकडे? महाराष्ट्राला एक बिनडोक आणि भंपक असा कृषी मंत्री मिळालेला आहे. खर तर या कृषी मंत्र्यांनी आधी शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याबरोबर केली. 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाही, आम्ही 1 रुपयाला पीक विमा दिला अशी मुक्ताफळं उधळली. आता म्हणताय की तुम्ही कर्जमाफीचे पैसे काय करताय? यांना एवढी अक्कल पाहिजे. कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांना येत नाहीत, तर बँकेच्या खात्याला जमा होतात आणि शेतकरी मुळामध्ये कर्जबाजारी का होतो? जरा कृषी मंत्र्यांनी त्यांच्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असणारी कृषी विद्यापीठाची शेती आणि शेतीचं अर्थशास्त्र समजावून घ्यावं. शेती महामंडळाची शेती तोट्याची का जाते? ती कृषी विद्यालयाची शेती तोट्याची, कृषी महामंडळाची शेती तोट्याची, हे समजावून घ्यावं. त्यांची स्वतःची शेती आहे का नाही मला माहित नाही, किंवा इन्कम टॅक्सला दाखवायला ते भरमसाठ उत्पन्न दाखवत असतील, परंतु एकदा प्रत्यक्ष शेतकऱ्याची शेती कशी होते, त्याचा तोटा किती होतो हे समजावून घ्यावा. सौ का 60 करण्यावर बाप का नाम चलाना अशा अवस्था शेतकऱ्याची झाली आहे. यांच्या केंद्र सरकारनं जो हमी भाव जाहीर केला आहे त्या हमी भावापेक्षा 1000 ते 1200 रुपये कमी किमतीला सोयाबीन विकण्याची वेळ आलेली आहे. हरभरा 400 रुपये कमी किमतीला विकायची पाळी आलेली आहे. तूर 400 रुपये कमी किमतीला विकायची पाळी आलेली आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालं आहे, पण उत्पादन खर्च चुकत नाही. एवढी तरी अक्कल या कृषी मंत्र्याला पाहिजे होती अशी मुक्तफळ उधळत असताना. खरंय राजू शेट्टी, धन्यवाद. आपण झी24 तास बरोबर बोललात. खरं तर सरकारी योजनांचा फायदा शेतकरी वेगळ्या पद्धतीने घेतात असं जरी म्हणायचं असलं तरी स्वतः कृषी मंत्र्यांनी सुद्धा अशाच प्रकारचा फायदा आधी घेतलेला आहे आणि या संदर्भातलं कोर्टातलं प्रकरण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. धन्यवाद. आपण झी24 तास बरोबर बोललात. आपल्याबरोबर रघुनाथ दादा पाटील जोडले गेलेत, शेतकऱ्यांचे नेते. आपण त्यांच्याबरोबर चर्चा करूया. रघुनाथ दादा पाटील, आपण कसं कृषी मंत्र्यांच्या या विधानाकडे पाहता? शेतकऱ्यांना त्यांनीच सवाल विचारलाय, कर्जमाफीचा तुम्ही काय करता? साखरपुडा करता, लग्न करता, अशा प्रकारे त्यांनी प्रश्न उपस्थित केला शेतकऱ्यांवर. नमस्कार. जेव्हा हे जे काही मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी खरं म्हणजे हे ऐकायला पाहिजे आणि आपले मंत्री काय योग्यतेचे आहेत याच्यावर त्यांनी आता विचार करायला पाहिजे, त्यांनी बोलायला पाहिजे. हे आता कोकाटे स्वतः गुन्हेगार ठरलेले आहेत. तांत्रिक बाबी पुढे करून आता ते मंत्रिपदावर आहेत. खरं म्हणजे त्यांना मंत्रिमंडळातनं काढूनच टाकायला पाहिजे होतं. मुद्दा हा आहे की आता शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाही आहेत, लग्न होत नाही आहे. ही परिस्थिती आज शेतकऱ्यांची झालेली आहे आणि अशा काळामध्ये जर हे म्हणत असतील की आम्ही अशी लग्न करतो तशी लग्न करतो,
याच्यामध्ये यांना आत्महत्या होत असलेले शेतकरी दिसत नाही आहेत. रोज डझनभर शेतकरी आत्महत्या करतात. या मंत्र्याला लाज वाटायला पाहिजे. खरं म्हणजे यांच्या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्यांना लाजा वाटायला पाहिजे की आपण जे राज्य करतोय हे राज्य जनता कशी बघते आणि काय सहन करते, त्याच्यामध्ये किती त्रास होतोय लोकांना. आणि या सगळ्या गोष्टी आता उघड केलं. मी या संबंध लिंकिंगच्या पद्धतीवर सुद्धा प्रचंड म्हणजे कॉम्पिटिशन कमिशनकडे तक्रार केलेल्या आहेत की हे मंत्री बघतो का नाही तिकडं काही, काय याचे आयुक्त करतात, त्याचे अधिकारी काय करतात, ते कशा पद्धतीनं लिंकिंग करून संबंध शेतकऱ्यांना जोडून काढायला लागलेत. एवढा म्हणून पैसा शेतीच्या संदर्भात खर्च होतोय सरकारचा. या सगळ्या कृषी मंत्रालयाच्या ज्या स्कीम आहेत त्या करप्शन ओरिएंटेड स्कीम आहेत आणि केवळ 10 वर्ष झालं, 15 वर्ष झाली की हे संबंध लूट चालू आहे शेतकऱ्यांची. शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचं काम केलेलं आहे या लोकांनी. इकडे वन्य प्राणी संरक्षण कायदा केलाय, तो किती उद्ध्वस्त करतोय शेतकऱ्यांना. गोवंश हत्याबंदीचा कायदा केलाय, भाकर जनावरांचे प्रश्न किती बिकट झाले. हे सगळे पाहायचं राहिलं बाजूला आणि हे अशा पद्धतीनं सांगताय की आता लग्न करणं हे तर स्वाभाविक आहे ना. यांची पोरं बाळ झाली नाही का, यांनी लग्न केलं नाही का. तेव्हा हे जे काही असले प्रश्न चावटपणाचे आहेत, खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी याला ताबडतोब मंत्रिमंडळात काढायला पाहिजे. 2दा 3दा झालेलं आहे. अन्यथा आम्ही आता मुख्यमंत्र्यांचाच राजीनामा मागितल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी 15 तारखेपासून आमचं आंदोलन सुरूच होणार आहे. ठीक, धन्यवाद. आपण बोललात आणि खूप चांगल्या मुद्द्याला, तुम्ही वेगळ्या मुद्द्याला हात घातलात. तो म्हणजे कर्जबाजारीपणा जेव्हा शेतकऱ्याकडे येतो आणि तुम्ही कर्ज घेता त्यावेळी तुम्ही साखरपुडे लग्न करता असं ते म्हणतात. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सुद्धा कर्जबाजारीपणामुळे होतात. याकडे मात्र कृषी मंत्र्यांचं लक्ष गेलेलं एकंदरीत दिसत नाही. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. धन्यवाद रघुनाथ पाटील, आपण बोललात झी 24 तास बरोबर आणि प्रतिक्रिया दिली. आपल्याबरोबर डॉक्टर अजित नवले जोडले गेले. शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्यानं हिरिरीनं रस्त्यावरून सुद्धा त्यांनी मांडलेले आहेत. तेव्हा काय त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. डॉक्टर अजित नवले, आपण कृषी मंत्र्यांचं हे विधान ऐकलं असेल. कर्जमाफीच्या आलेल्या रकमेचं तुम्ही काय करता असा शेतकऱ्यांना अजब सवाल त्यांनी विचारलाय. शेतीमध्ये गुंतवणूक करता का, तर नाही साखरपुडे लग्न करता, अशा प्रकारे त्यांनी अजब विधान केले. कसं पाहता आपण? कृषी मंत्र्यांचं हे विधान अत्यंत असंवेदनशील तर आहेच, परंतु महाराष्ट्राच्या शेती आणि शेतकरी प्रश्नाची अजिबात जाण त्यांना नाही हे दर्शवणारं आणि सिद्ध करणारं हे विधान आहे. कृषी मंत्र्यांचं अशा प्रकारचं हे दुसऱ्यांदा वागणं आहे. पहिल्यांदा त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांबरोबर करून शेतकऱ्यांना प्रतारित केलेलं होतं. त्यामुळे अशा लोकांना निवडून दिल्याचा पश्चाताप हे महाराष्ट्राच्या जनतेला आज होतोय अशी परिस्थिती आहे. कृषी मंत्र्यांना मला जरा सांगायचं आहे की भाव जे शेतीमालाचे सगळे पाडले ते पाप यांनीच करायचं. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा उत्पादन खर्च सुद्धा यांनीच मोठ्या प्रमाणात वाढवायचा. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना यांनीच वाळीत सोडायचं आणि परत उपदेशाचे डोस शेतकऱ्यांना पाजायचे. मला वाटतं हे असहिष्णुतेचं आणि असंवेदनशीलतेचं लक्षण आहेच. मात्र अज्ञान आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जी एक प्रकारचा दुस्साहस शेतकऱ्यांच्या प्रति यांच्या मनात आहे त्याचं हे लक्षण आहे. किसान सभा आणि शेतकऱ्याच्या वतीने मी अत्यंत तीव्र शब्दात कृषी मंत्र्यांचा निषेध करतो, त्यांचा राजीनामा मागतो. या अशा लोकांचा राजीनामा घेऊन त्यांना सरळ घरी पाठवलं पाहिजे अशा आमच्या भावना आहेत. ठीक, धन्यवाद. आपण बोललात झी 24 तास बरोबर. डॉक्टर अजित नवले आपल्या बरोबर होते. अत्यंत असंवेदनशील आणि शेती प्रश्नांची जाण नसलेले कृषी मंत्री अशा प्रकारे त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. तर शेतकऱ्यांचा अशा प्रकारे दुस्वास केला जातोय अशा विधानाद्वारे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला. आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईन